मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधत मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 17 सप्टेंबर पासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले। जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला 8 दिवस झाले असून आज उपोषणाचा 9वा दिवस सुरू आहे। मात्र अशातच त्यांची प्रकृती खालावल्याचं समोर आले। त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली। आज दुपारी त्यांची तब्येत पुन्हा खालावली। यावेळी महिलांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या। त्यांच्या टाहोमुळे वातावरण धीर गंभीर झालं होतं। महिलांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, परंतु जरांगे पाटील हे आपल्या मागणीवर ठाम आहेत। विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारला शेवटची संधी दिली असल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला थेट इशारा देत शेवटचं अल्टिमेटम दिलं असून मनोज जरांगे पाटील यांच्या 3 प्रमुख मागण्या आहेत। मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा, मराठ्यांच्या कुणबी नोंदीवरून सगळे सोयऱ्यांनाही आरक्षण द्या आणि हैदराबादसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेट लागू करा। या प्रमुख मागण्यांसाठी त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। दरम्यान अंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांची तब्येत घसरल्याने महिलांसह आबालवृद्ध भावूक झाले आहेत। जरांगे पाटलांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करताना महिलांनी एकच आक्रोश केलेला आढळून आला। दादा तुम्ही पाणी तरी प्या, अशी विनंती त्यांना यावेळी महिला भगिनी करत होत्या। परंतु जरांगे पाटील मात्र आपल्या उपोषणावर ठाम असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे।